नमस्कार. ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 11 नोव्हेंबरचा एपिसोड आपण माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, जो की माझा पहिलाच यूट्यूब चॅनल आहे, ज्याचं नाव आहे माझी आवडती सिरियल, याच्यावरती पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, प्लीज जर का रिव्ह्यू तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पाहूयात आजचा भाग. तर इथे पहिल्यांदा सकाळी अर्जुन लवकर रेडी झालेला असतो, तोपर्यंत सायली तिथे येते आणि म्हणते, अहो तुम्ही रेडी पण झालात निघण्यासाठी? तर अर्जुन म्हणतो, हो, तुला मस्त गाढ झोप लागली असेल ना, काल मी तुला तुझ्या आईची साडी दिली होती म्हणून तू एकदम शांत झोपली होतीस, राईट? तर त्यावर सायली म्हणते, अहो कसलं काय, पहाटेपर्यंत जागीच होते मी, पहाटे झोप लागली म्हणून मला उठायला उशीर झाला. त्यावर अर्जुन म्हणतो, काय पण का? तर सायली म्हणते, नाही म्हणजे मला माझ्या आईच्या मायेची ओढ मिळावी म्हणून तुम्ही ती साडी दिली होती, पण मला खरंच सांगते असं अजिबातच नाही आहे. हे बघा, तुम्हाला हवं ते उत्तर मी दिलं नाही, पण मला जे मनापासून वाटतं ना ते मी का बोलू? इकडे आता दुसरा सीन दाखवलेला आहे. इकडे सचिन US ला जाण्याची तयारी करत असतो, बॅगच भरत असतो. तोपर्यंत तो म्हणत असतो, अस्मी माझा चार्जर देतेस का? आणि इतर काही वस्तू बॅगेत भरत असतो. तोपर्यंत इकडे अस्मिता रागाने फुगून उभारलेली असते. तो 2 वेळेस म्हणतो, अस्मी चार्जर दे ना. त्यावर अस्मिता चिडून उभारलेली असते. सचिनच्या लक्षात येतं. आता सचिन लगेचच अस्मिताच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुझा हा असा चेहरा बघून आहे ना, तिथे दिल्लीमध्ये मला चैन पडणार आहे का? हे बघ, मी तिथे कॉन्फरन्स उरकणार आणि लगेच तुला भेटायला येणार. सॉरी येताना तुझ्यासाठी लगेचच ज्वेलरी शॉपिंग करणार आणि तुझ्यासाठी घेऊन येणार, राईट? त्यावर अस्मिता म्हणते, काय रे, मला वाटलं होतं तू इथे सुट्टी घेऊन आलायस, पण इथे तर तू US पेक्षा जास्त काम करतोयस. त्यावर सचिन म्हणतो, अगं हे सगळं मी आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी करतोय ना. तर अस्मितासुद्धा हो म्हणते. त्यावर सचिन म्हणतो, चला लाईक अ गुड गर्ल, एक छान स्माईल कर आणि मला बाय कर. तर अस्मिता म्हणते, नाही बाय बी इथे नाही करणार, एअरपोर्टवरून करेल आणि मी तुला तिथे सोडायला येणार आहे. हे ऐकल्यावर सचिनच्या चेहऱ्यावर एकदम रंगच उडतो ना, कारण त्याला तर साक्षीला भेटायला जायचं असतं. आणि तो म्हणतो, नाही अजिबात नाही, अगं रस्ते किती खराब आहेत माहिती ना तुला, आणि तुला अशा अवस्थेत मी तुला अजिबात येऊ देणार नाही. अस्मिता म्हणत असते, नाही मला यायचं आहे, पण तो म्हणत असतो, अजिबात नाही, माझं मी जाईन, तू इथेच थांब. आता इकडे लगेचच अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. आता या दोघांची हलकीशी भांडणे सुरू होतात. आता अर्जुन म्हणत असतो तिला की तुला फक्त मला विरोध करायचा म्हणून तू असं बोलतीस ना. तर सायली म्हणत असते, अहो नाही हो, असं अजिबात नाही आहे, मलाही माझ्या आईबाबा हवेतच ना, पण म्हणून कोणालाही मी माझ्या आईबाबा नाही ना म्हणू शकत. तर अर्जुन म्हणतो, कोणालाही म्हणजे मी दिलेल्या पुराव्यांची काहीच किंमत नाही आहे. तर या दोघांचं बोलणं सुरूच असतं. तोपर्यंत कल्पनाताई खालून दोघांना सुद्धा हाक मारतात आणि हे दोघेही खाली निघून जातात. तोपर्यंत इकडे आता अस्मिता हट्टच करत असते की प्लीज ऐक ना, मला सोडायला येऊ देत ना. तर प्रतापराव म्हणतात, अरे काय चाललंय तुमचं? तर सचिन म्हणतो, हे बघा ना डॅड, मला हे एअरपोर्टला सोडायला येण्याचा हट्ट करते, रस्ते किती खराब आहेत आणि माझी प्रेग्नंट बायको गाडीत असेल तर मला किती स्ट्रेस येईल, हो ना? तर मग अस्मिता म्हणते, त्यावर लगेचच सचिनच म्हणतो की हे बघ अस्मी, जर का मी दिल्लीला ट्रेनने चाललो असतो ना तर तुला मी येऊ दिलं असतं. म्हणजे बघ हा, असं तू मला प्लॅटफॉर्मवरून बाय करतेस आणि मी ट्रेनमध्ये आहे, हाव रोमॅन्टिक ना. तर लगेच अस्मिता म्हणते, स्टेशनच्या रस्त्याला जाण्यासाठी खड्डे नसतात का, उगाच काहीतरी कारण देतोय. त्यावर कल्पना म्हणतात, बरं सचिन, आम्ही दोघं येतो हां तुला सोडायला. आणि हे दोघं बोलत असतात तोपर्यंत अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो, हे बघ मम्मा, तुम्ही काही काळजी करू नका, मी जातो सचिनला सोडायला. तर सचिन म्हणतो, अरे यार थांबा, मला कोणीही सोडायला येण्याची गरज नाही आहे, मी ऑलरेडी कॅब बुक केली आहे. तर अर्जुन म्हणतो, मग कॅन्सल करते. सचिन म्हणतो, अरे पण अर्जुन म्हणतो, नाही आपण माझ्या गाडीने जातोय. तर सचिन म्हणतो, अरे तू बिझी माणूस आहेस ना. अर्जुन म्हणतो, मी मॅनेज करतो, पण मी तुला सोडायला येणार, दॅट्स फायनल. त्यावर सायली म्हणते, सचिन भाऊजी, तुम्ही US वरून येताना पण कोणाला एअरपोर्टवर येऊ दिलं नाही, मला नाही वाटत हां की हे तुमचं ऐकतील. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. मग सचिनचा नाईलाज होतो आणि त्याच्यासोबत त्याला जावंच लागतं. आता कल्पनाताई हॅपी जर्नी म्हणतात आणि अस्मिता म्हणते, हे बघ सचिन, दिल्लीला पोहोचलास ना की मला नक्की मेसेज कर हां. त्यावर सचिन म्हणतो, हो करतो ना. आणि आता सचिन आणि अर्जुन दोघेही एअरपोर्टसाठी निघतात. आता इथे लगेचच सगळे गेल्यानंतर सायली रूममध्ये बसलेली असते आणि मनाशीच बोलत असते आणि म्हणत असते, हे असं किती दिवस चालणार? अजून माझ्या मनात असलेली माझी आईबाबांबद्दलची शंका जात का नाही आहे आणि मला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं का मिळत नाही आहेत?
नाही नाही, असं हरवून चालणार नाही आहे. मला मधुभाऊ सांगतात ना तसंच लढावं लागणार आहे. मैना आणि सदाशिव जर यांची केस असते तर यांनी काय केलं असतं असा ती विचार करते. आणि लगेचच अर्जुनची नक्कल करत म्हणते केसचा सगळ्या बाजूनी विचार करायला हवा. कुठलीही खून मागे सोडता कामा नये, कारण कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत नेऊन पोचवेल हे आपल्याला आधीच माहीत नसतं. आणि अर्जुनच्या फोटोकडे पाहते आणि अर्जुनचा फोटो हातात घेते आणि म्हणते की तिला सगळं यापूर्वीच आठवतं की त्या दोघांनी मिळून कसा सगळ्या केसचा आश्रम केसचा तपास केलेला होता हे ते सगळं तिला आठवतं. आणि म्हणत असते माझ्याशी कितीही भांडलात ना तुम्ही तर तुम्ही माझी मदत करताय, तुम्हीच माझी मदत करताय. आणि तुम्ही जशी मधुभाऊंची केस सोडवण्यासाठी आश्रमात गेला होतात ना तसा आता मी मैनावती आणि सदाशिव यांच्या घरी जाणार आहे. पण त्यांच्या घराची किल्ली कशी मिळवायची आणि एकदमच तिला एक कल्पना येते आणि ती तिथून डायरेक्ट किचनमध्ये जाते. आणि किचनमध्ये ती आता गोडाचा शिरा करणार असते. त्यावर सायली लगेच साजूक तुपातला शिरा करणार आहे. तर विमलताईंना म्हणते विमलताई मला जर का तूप आणि काजू देता का. तर विमलताई म्हणतात हो सायली आज काही स्पेशल. सायलीताई आज काही स्पेशल बनवणार आहात का. तर सायली म्हणते हो आईला आवडतो ना तसा शिरा बनवते. तर तिला जरा बोलून आणता का. तर विमल आता तिला बोलवायला जाते. तोपर्यंत सायली साजूक तुपातला शिरा तयार ठेवते. आता मैनावती हॉलमध्ये येते आणि म्हणते अगं सायले काय गं तू मला बोलवलंस का. तर सायली म्हणते हो गं आई हे बघ ना मी तुझ्यासाठी काय केलं आहे, ड्रायफ्रूट घातलेला शिरा केला आहे. तर मैनावतीच्या ना तोंडाला पाणी सुटतं. मैनावतीनं खूपच हावरट दाखवली. आपण कालचाही भाग बघितला ना, काल तिने कल्पनाताईंच्या हातातली प्लेट घेऊन कसे आलू पराठे घेतलेले असतात. बापरे कालचा प्रसंग खूपच डेंजर दाखवलेला आहे. आता मैनावती म्हणत असते अगो बाई ड्रायफ्रूट घातलेला शिरा. सायले आज मला लई शिरा खाऊ वाटत होता गं, तुला कसं कळलं. त्यावर सायली म्हणते बरं आई इथे बसून निवांतपणे शिरा खा, अजिबात संकोच करू नकोस. आणि म्हणत असते की विमलताई आईला शिरा लागला तर अजून करून द्या हां. तर त्यावर मैना म्हणते नाही थोडा चहासोबत गोडभर शिरा शिऱ्यासोबत थोडा गोडभर चहा मिळाला असता तर मजा आली असती. विमलताई थोडी जास्तीची साखर आणि अद्रक घालून चहा करता का. तर सायली म्हणते विमलताई आईला चहा पण द्या आणि लागलं तर आणखी शिरा हा द्या. तर मैना म्हणते नाही नाही अगं मी पुरवीन ना एवढा शिरा पुरवीन. आणि तिथून मग सायली आणि तुम्ही जावा तुमच्या कामासाठी असं म्हणून सायली आता तिथून निघून जाते. आता सायली डायरेक्ट मैनावतीच्या रूममध्ये जाते आणि तिथे आता मैनावतीच्या रूममध्ये चावी शोधताना आपल्याला दाखवली आहे. तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सचिन गाडीने जात असतात. आता असेच गाडीमध्ये सचिनला अचानकच रस्त्यामध्ये साक्षी त्याची वाट बघत आहे असे त्याला दिसते. आणि मग सचिन एकदमच म्हणतो की अर्जुन इथेच थांब. अरे मी इथूनच उतरतो आणि इथून कॅब करून जातो. अर्जुन म्हणतो नाही नाही तुला जर मी इथे ड्रॉप केलं ना तर अस्मिताही माझा जीव घेईल. तेव्हा सचिन म्हणतो अरे अस्मिताला तू कधीपासून एवढं सिरियसली घ्यायला लागलास, ती पण हट्ट करते म्हणून तू काय माझ्याबरोबर इतका लांब येणार आहेस का एअरपोर्टला मला सोडायला. अरे तू बिझी माणूस आहे. तर अर्जुन म्हणतो असू दे तरीसुद्धा मी अस्मितेसाठी आणि माझ्या जिजूसाठी एअरपोर्टला येणारच. आणि तेवढ्यातच अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो मीटिंगसाठी आणि तो म्हणतो ठीक आहे तुम्ही सुरू करा मी जॉईन होतो. मग सचिन म्हणतो अरे बघ तुझे तर मीटिंग आहे, तू तुझी मीटिंग कर आणि ती सोडून तू मला येणार आहेस का. नाही तर तू तुझी मीटिंग कर, हे सगळं बरोबर नाही आहे. अर्जुन म्हणतो अरे असं काही नाही आहे. तर लगेच सचिन म्हणतो नाही हे बरोबर नाही आहे, मी इथंच उतरतो आणि तू तुझ्या मीटिंगला जा. अर्जुनचा फोन ठेवल्यानंतर अर्जुनला लगेच सचिन म्हणतो हे बघ अर्जुन मी जेव्हा US आणि कॅनडाला होतो ना तर तेव्हापासून हे सगळं एकटं हँडल करण्याची मला सवय लागली आहे आणि मला इतकं कोणाकडून तरी लाड करून घेण्याची सवय नाही आहे रे. ऐक ना तू तुझ्या मीटिंगला जा, नाही तर तुझ्या कामात डिस्टर्ब केला म्हणून मला गिल्टी वाटेल. तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे पण सावकाश जा आणि काळजी घे. असं म्हणून सचिन गाडीतून उतरतो आणि अर्जुन पुढे निघून जातो. अर्जुनची गाडी गेली की लगेचच सचिन साक्षीकडे येतो आणि म्हणतो की लगेचच साक्षीजवळ येतो आणि त्यावेळेस साक्षी त्याला म्हणते आणि लगेचच म्हणते समीरा शेखर म्हणते की समीरा शेखरला फार वेळ कोणाची वाट बघत नाही हां. त्यावेळेस सचिन म्हणतो हो ग तू सगळ्यांपेक्षा एकदम वेगळी आहेस आणि म्हणूनच मला खूप आवडतेस का. आणि आता साक्षीला म्हणतो चल आपण गाडीत बसूया, चल लवकर आता. आणि म्हणून दोघेजण सुद्धा गाडीत बसतात. आणि आता गाडीत बसल्यानंतर सचिन आणि समीरा हे एकमेकांशी बोलत असतात. आणि आता तेवढ्यातच ते दोघंजण बोलतात तोपर्यंत अचानकच अर्जुनला फोन येतो की त्याची मीटिंग कॅन्सल झालेली आहे. मग अर्जुन म्हणतो अरे
मीटिंग कॅन्सल झाली तर मग मी आता जिजूला एअरपोर्टला सोडूच शकतो ना, असं म्हणून अर्जुन वापस सचिनकडे यायला निघतो. आता इथे गाडीमध्ये साक्षी आणि सचिन एकमेकांशी बोलत असतात. त्यावर सचिनला अचानक अर्जुनची गाडी समोर येताना दिसते आणि सचिन एकदमच आई गं म्हणून खाली वागतो. समीरा म्हणते काय झालं? तो म्हणतो नाही, पायात ना काहीतरी टोचतंय. समीरा म्हणत असते काय? शूज काढ आणि मग बघ ना. तो म्हणतो हो हो बघतो हां, आणि एकदम खाली वाकण्याचं नाटक करत असतो. सचिन ना इथं अतिशय खरं तर अस्मिताची आणि सगळ्या सुविधांची फसवणूक करतोय हं. आणि आता अर्जुनची गाडी गेली की तो सीटवरती बसतो आणि पाठीमागे वळून बघतो की अर्जुन तर पाठीमागे जाऊन थांबलेला आहे आणि अर्जुन तिकडे म्हणत असतो बहुतेक कॅबनेच गेला वाटतं. तोपर्यंत सचिन समीराला म्हणतो चल चल निघूयात ना. आणि अर्जुन इकडे पाहतो तर तो तिथे सचिन नसतो. आता इकडे घरामधलं सीन दाखवलेलं आहे. सायली आलेली असते मैनाच्या रूममध्ये आणि तिच्या रूमची ती झडती घेत असते. तिच्या रूममध्ये चाव्या पाहत असते. तिला घराच्या चाव्या मिळतात. मग सायली घराच्या चाव्या घेऊन बाहेर येते तर बाहेर प्रिया उभी असते. प्रिया पाहते की सायलीच्या हातातून चावी पडली. सायलीने पुन्हा चाव्या त्या हातात घेतल्या आणि आता सायली हॉलमध्ये जाते. तर प्रियासुद्धा हॉलमध्ये जाते. सायली डायरेक्ट तिच्या रूममध्ये जाते आणि रूममधून पर्स घेऊन बाहेर कुठेतरी चाललेली असते. प्रिया हे सगळं पाहत असते. प्रियाला वाटतं अरे बापरे ही कुठं चालली आता. तर आणि पाहते तर मैनावती तर इथे डायनिंग टेबलवरती शिरा खात असते. शिरा खात असताना लगेचच ना प्रियाला संशय येतो की ही नक्की कुठं चाललेली आहे. तर त्यावेळेसच काय होतं की प्रिया लगेचच सायलीच्या पाठीमागे येते आणि मग घराच्या बाहेर आल्यानंतर सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणते की अहो आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तर अर्जुन म्हणतो कुठे जायचं आहे? तर ती म्हणते नाही तुम्ही या ना. अर्जुन म्हणतो अरे यार मला ना घरी येऊन आराम करायचा होता गं. आता हे सगळं बोलणं प्रिया हे ऐकत असते. अर्जुन म्हणतो मी खूप दमलोय गं. तर सायली म्हणते अहो तुम्ही आराम कधीतरी नंतर करा ना, आता आपल्याला ना कुठेतरी जायचं. पण अर्जुन म्हणतो कुठे जायचं? ती म्हणते तुम्हाला मी आलं ना की सांगते. आता लगेचच प्रियाच्या लक्षात येतं अरे बापरे ही तर गेस्ट रूममध्ये गेलेली होती. म्हणजे हिला गेस्ट रूममध्ये घराच्या चाव्या तर मिळाल्या नसतील. म्हणून आहे ना प्रिया खूप घाबरते. आता प्रिया विचार करते की हे अर्जुन आणि सायली मिळून मैनावती आणि सदाशिवच्या घराची तपासणी करते आणि त्यामध्ये काही पुरावा सापडला तर ते नक्कीच पुरावा असेल की मीच त्यांची मुलगी आहे म्हणून. अरे यार आता मी काय करू असा ती विचार करतच असते. आणि तोपर्यंत इकडं पाहते तर मैनावती तो गोडाचा शिरा हे खात बसलेली असते. प्रियाला इतका संताप होत असतो काय करावं तिच्या लक्षातच येत नाही. मग त्यावेळेस ती येते आणि मैनावतीला म्हणते अजून काही हवं आहे का? त्यावेळेसच लगेचच मैनावती म्हणते त्यावेळेस मैनावती लगेचच तिच्याकडे रागाने बघत म्हणतेस तू बनवलास का शिरा? आईजीच्या जीवावर बाईजी उदार, चल म्हणून प्रियाला ती झटकते. आता प्रियाला तिचा खूप राग येत असतो. पण मग तिच्या अचानक लक्षात येतं की मैनावतीकडे एक छोटा मोबाईल आहे. आता ते प्रिया घराबाहेर जाते आणि घराबाहेरून मैनाला फोन करते आवाज बदलून आणि तिला म्हणत असते हॅलो मम्मी मी टीना बोलते. अगो मी रस्त्यावरून चालत होते ना तर मी पाहिलं आपलं घर उघडं आहे आणि घरामध्ये गुंड दिसली आहेत. मग ती म्हणते अगं मग तू बघितलं तुझ्या हाताला काही मेहंदी लागली होती का? तो बघायचं ना. तर त्यावेळेस असते की प्रिया म्हणते अगं सोनालीने कोणाकडून उधारी घेतली होती ना तर तेच वसुली करायला गुंड शिरले असतील. अगो मी खूप घाबरले गं. आणि तू जा ना गं तिथे आणि बघ ना गं काय झालंय ते. आणि मी कशाला यामध्ये पडू हे सगळं प्रिया जे आहे तर ते बोलत असते आणि म्हणते जा ना गं मम्मी लवकर जा ना गं असं ती म्हणत असते. आता मैनावतीला तर समजत नसतं की काय करावं. मग प्रिया म्हणते जा ना मम्मी लवकर जा, नाही तर दुकान पण गेलं आणि घर पण गेलं. असं म्हणून प्रिया फोन कट करते आणि इकडे मैना विचार करते अरे देवा आता मी कसं करू? माझी मशीन भांडे सगळं निघून जाईल आणि आता माझ्याकडं तर रिक्षाला पैसेसुद्धा नाही आहेत, काय करू? म्हणून मैनावती डोक्याला हात लावून बसलेली असते. तोपर्यंतच इकडं सायली अर्जुनच्या गाडीमध्ये बसते आणि अर्जुन म्हणतो कुठे जायचं आहे? तर ती म्हणते चला मी कसं तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवते ना, मी विचारते का कुठं म्हणून मग तुम्ही पण चला. अर्जुन म्हणतो हो पण कुठं जायचं आहे हे मला कळालं म्हणजे मी गाडी चालवीन. आता डोळे बंद करून मी गाडी कशी चालवणार? त्यावेळेसच सायली लगेच म्हणते आपल्याला श्रद्धा टेलरकडे जायचे आहे आणि त्याचा पत्ता तर तुम्हाला माहितीच आहे, तुझ्या आईबापांच्या घरी का? असं तो विचारतो.
तर ती विचारते त्याने चुकीचा पत्ता आणि फोन नंबर दिला. मग मी काय गप्प बसणार आहे? मग मला त्यांना विचारायला नको. त्यावेळेसच अर्जुन म्हणतो ठीक आहे रागवू नकोस, आपण तिथं जाऊया. आपण तिथे गेल्यावर काय करणार? कुलपाला टाटा बाय बाय हॅलो म्हणणार का? त्यावेळेस सायली पटकन हातातील चाव्या दाखवते आणि म्हणते हे बघा. प्रेक्षकांनो, जर का तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. माझा हा पहिलाच यूट्यूब चॅनल आहे, तेव्हा मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता आपण इथे पाहणार आहोत की लगेचच सायली जी आहे तर ती अर्जुनला चाव्या दाखवते आणि दोघेजणसुद्धा आता मैनावती आणि सदाशिवच्या घरी जातात. आणि इथे पुढचा भाग दाखवलेला आहे. दोघेसुद्धा घरामध्ये जातात आणि आतमध्ये त्यांना एक पत्तासुद्धा सापडलेला आहे. आणि तेवढ्यातच इकडे प्रिया जी आहे ती मैनावतीला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन त्यांच्या घरी निघालेली असते, पण रस्त्यातच तिची गाडी बंद पडते. आता पाहूया उद्याच्या भागात काय काय होतं. आता इथे सायलीला आणि अर्जुनला एक महत्त्वाचा असा फोन नंबर सापडलेला आहे, तर तो फोन नंबर नक्की कोणाचा आहे आपण उद्याच्या भागात पाहणारच आहोत. पण तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर